तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार, तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप, जयाचा अपार शाखा व्याप, नाकळे अत्यल्प ही कवना, क्षणामागे क्षण लोटे, तैसा हा पसरे फुटती फाटे, कधी दुरून रमणीय वाटे, आलिंगिता काटे सर्वांगी, कदली स्तंभ सम निस्सार, जैसे मृगजळवा गंधर्व नगर, तृष्णा जले बद्ध परिकर, ऐसा हा तरुवर साजिरा, अविद्या काम कर्मोद्भव, अव्यक्त बीजा माझी प्रभव, जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव, असता अभावात्मक स्वये, अनर्थात्मक हा ठायीचा, अविद्येपोटी जन्मयाचा, ईषणा तृष्णादि पाणियाचा, साठा तयाच्या सभोवती, धनधान्य पुत्र दारा, परिग्रहाचा जया पसारा, देहबुद्धीमुळे या थारा, तया आधारा तो वर्ते, अनंत प्राणी लिंगभेद, हेच जया वृक्षाचे स्कंध, कर्मवासनादि पारंब्या निर्बंध, तेणे हा संबंध फोफावे, श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला, शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला, यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला, रसरसला जो द्वंद्वरसी, अंत नाही याचिये फळा, उपजीविका भूत हा सकळा, भूर्भुवादि लोक हा सगळा, यया वेगळा राहीना, कधी नृत्य गीत वादन, कधी क्रीडा हास्य रुदन, ऐसा हा अश्वत्थ सनातन, अधोवदन सर्वदा, शबल ब्रह्मी आविर्भाव, असंग शस्त्रे जयाते अभाव, शुद्ध मूलाधार जो सद्भाव, ज्योतिस्वभाव तो जाणा, ते ब्रह्म सत्य सर्वाधार, जग हे मिथ्या स्वप्नाकार, जयान आद्यंत निर्धार, मध्येच वसणार कैसे ते, यदर्थ परिश्रम करीती विरक्त, संत संतत जेथे अनुरक्त, मुमुक्षूंचे जे अपेक्षित, जे अभीप्सित साधका, असेल इच्छा ते ठायी पडावे, तेणे संतांशी शरण रिघावे, मग ते वदतील ते ऐकावे, समूळ वर्जावे कुतर्का, बांधून या मनाची मोट, करून बुद्धीचा कडेलोट, होऊन या निस्संग निपट, लक्षावे नीट गुरुचरण, कुतर्काचा करा झाडा, ना तो करीतील मार्गात झगडा, अभिमान पायातळी रगडा, तरीच पैलतडा पावाल, ये अर्थीची गोड आख्यायिका, बाबा स्वये वदले ती ऐका, सेविता गुरुवचन पियुखा, परम हरिखा पावाल, एकदा आम्ही चौघे जण, वाचून पोथी पुस्तक पुराण, करू लागलो ब्रह्मनिरूपण, ज्ञान संपन्न होऊनी, उद्धरेदात्मनात्मानं, हे गीतेचे घेऊनी वचन, अयुक्त सर्वथैव परावलंबन, ऐसे प्रवचन एक करी, तया प्रत्युत्तर करी अन्य, मन स्वाधीन तोची धन्य, असावे संकल्प विकल्प शून्य, काही न आपणा वीण जगी, अनित्य सर्व सविकार, नित्य एक निर्विकार, म्हणून नित्यानित्य विचार, करा निरंतर तिजावदे, चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान, करू आदरी विहिताचरण, काया वाचा पंचप्राण, करी समर्पण गुरुचरणी, गुरु परमात्मा चराचर, भरला असे सबाह्याभ्यंतर, ऐसा भावया निज निर्धार, निष्ठा अपार आवश्यक, अनागमज्ञ केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक, तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक पाहिजे, ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध, निघालो लावू काही शोध, स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध, स्वतंत्र निर्भेद मानसे, ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी, वनी विचरता स्वच्छंद परी, भेटला मार्गात एक वणजारी, प्रश्न तो करी आम्हा ते, ऊन पडले आहे प्रखर, प्रयाण किमर्थ आणि कुठवर, चाललो तयास केले प्रत्युत्तर, वनवनांतर धुंडाया, पुसे आम्हास तो वणजारी, शोध कशाचा लाविता तरी, आम्ही वदते जाहलो उत्तरी, गुप्तार्थी न बरी परिस्फुटता, पाहुनी तयांची धावा धाव, वणजारियाचा कळवळला जीव, म्हणे वन दुर्गम नकळता ठाव, स्वेच्छा स्वभाव विचरू नये, राणी वनी हिंडावयास,
सवे घ्यावे वाटाडियास भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्या जा तदनंतरी राखा सबुरी अंतरी आला जरी इतका काकुळती आम्ही तैसेच निघालो बुडती धिक्कारिली तयाची विनंती थकलो की अतीव मार्गात आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपुला मार्ग शोधून वाटाडियाचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी परी ते रान अति विस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण रिघेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण कै तेथे होऊन या दिशा भूल भ्रमलो इतस्ततः निष्फल थोर दैवाचे तेणेच हे स्थल मागुती निश्चल पावलो दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे म्हणे भरला वाटते अवाटे चातुर्य आटे बुद्धीचे कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावया लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या वीण ईश्वरी घाट मार्गी होईन कोणाची गाठ देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताट डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकुन कार्य निर्विघ्न कारक करा आता अल्पाहार धरा चित्ती किंचित धीर परी त्या रुचेना हा सुविचार पुनश्च निराहार निघाले न लाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही ऐसे वदून मग ते पाही दुराग्रही नाडले मज लागली होती भूक तृषेने कोरड कंठास शोक वणजारियाचे ही प्रेम अलोलिक वाटले कौतुक तयाचे आम्ही विद्वान मोठे पढीक दयामाया नाही ठाऊक उष्ट्या हाते असता धनिक हाकिला न काक एकाने हा तो अविद्वान अनधिकारी नीच वर्ण ज्ञात वणजारी परी स्वाभाविक प्रेम अंतरी भाजी भाकर खा म्हणे ऐसे लाभावीण प्रेम करी जो तोच सुबुद्ध परम तयाचा आदर हाची अप्रतिम विद्योपक्रम वाटला म्हणून या आदरपूर्वक वणजारियाने दिधलेला एक चतकोर खावो नि प्यालो मी उदक तो काय कौतुक वर्तले गुरुराज आले अकल्पित म्हणती वादावादी किमर्थ मग निवेदिला इत्थंभूत वर्तला वृत्तांत तयास येता काय मज समेत लावून देतो शोध त्वरित परी जो आदरील मदवचनार्थ तयाचाच स्वार्थ फळेल इतरांनी ते नाही मानिले परी म्या शिरसामान्य केले इतर सर्व निघून गेले मग मज घेतले गुरुराये नेले एका विहिरीवर दोन्ही पायांस बांधिला दोर वरती पाय खालती शिर पाण्याबरोबर सोडिला पाण्यास पोहोचू नयेत हात पाणीही जाऊ नये मुखात ऐसे मज अलगत लोंबत सोडिले विहिरीत गुरुराये झाड होते काठी एक तयास दोरीचे दुसरे टोक बांधून गेले गुरुराय निशंक कोणान ठाऊक कोठे ते घटका गेल्या 10-12 परतले मग ते माघारा काढोनी बाहेर मज झरझरा पुसले की बरा आहेस तू मग म्या दिधले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर भोगिले जे सौख्य अपार ते काय पामर मी वानू परिसता हे माझे वचन जाहले गुरुराय सुख संपन्न निजहस्त अंगावरी फिरवून जवळी राहवून घेतले सांगता येती प्रेमाचे उमाळे मग मज नेले गुरुने शाळे पक्षिणी पिलिया पांखी कवळे मज लागी कळवळे ते रीती काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननीचा लळा तुटली मोह ममतेची शृंखळा लाधलो अवलीळा मुक्तता सुटला दुरापाश सगळा भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा वाटे या गुरुच्या गळ्यातची गळा घालून त्या डोळा वसवावे तयाचे प्रतिबिंब नसता डोळा तो काय शुद्ध मांसाचा गोळा अथवा त्याहून बरामी आंधळा ऐसी ही शाळा मज झाली लागता या शाळेस पाय
कोण हतभागी माघारा जाय, माझे घरदार बाप माय, सर्वची गुरुराय जाहले. इतर इंद्रिये सहित मना, सोडून या निजस्थाना, ठेली येऊन एका नयना, ध्यानावधाना कारणे. गुरु एक दृष्टीचे ध्यान, इतर सर्व गुरु समान, नाही गुरु विण दुजे आन, अनन्य अवधान या नाव. करिता गुरुस्वरूप ध्यान, कुंठित होय बुद्धी मन, म्हणून शेवटी करावे नमन, निशब्द मौन धरोनिया. ना तो ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य सदुपदेशाच्या नावे, दक्षिणा देता वित्ता मुकावे, अनुतापा पावावे परिणामी. गुह्य ज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची दिवटी, पाजिली दंभे जया बाळगुटी, देईल शेवटी तो काय. बाह्यात्कारी मोठा सोवळा, अंतर्यामी नाही कोवळा, प्रतीतीच्या नावे आवळा, तयाची शाळा निकामी. जेथे शब्दज्ञानाला ऊत, ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित, स्वमुखे गुरु निजगरिमा गात, शिष्या निजहित ते कैचे. जयाचा बोल झोंबेना वर्मी, साक्षी न पटे अंतर्यामी, तयाचे गुरुत्व काय कामी, व्यर्थ रिकामी वटवटती. असो ऐसी दिधली सेवा, दाविला मज ज्ञानाचा ठेवा, लागला न मज शोध करावा, अर्थ गिमसावा किंचितही. अर्थजात स्वये प्रकटले, अप्रयासी हाती चढले, गुरुकृपेचे ऐसे केले, शोधणे ठेले ठाईच. खाली डोके वरती पाय, टांगी उफराटे जै गुरुराय, तै मज आनंद कैसा होय, समर्थ गुरुमाय जाणाया. संता घरची उलटीच खूण, हे तो अनुभवजन्य ज्ञान, येथे निष्ठाच एक प्रमाण, एक साधन गुरुकृपा. कर्मठास विधिनिषेधपण, ज्ञानिया ते ज्ञानाभिमान, योगिया ते दंभाचा शीण, विश्वासावीण चालेना. पंडितांचे गर्वांध डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे, ज्ञानिया तयास पाहुनी पळे, संगेन मेळे तयांच्या. ज्ञानी वदे माझी आवीण, देवतरी दुसरा कोण, मी तो स्वयेच ज्ञान संपन्न, चिद्घन परिपूर्ण तो मीच. भक्त स्वकीय भक्तिभावी, ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी, तनुमन धनेसी स्वामीसी गोवी, स्वामीसी निरवी सर्वस्व. ही एक माझी कर्तबगारी, ही मत सामर्थ्याची थोरी, ही मदबुद्धी वैभवाची उजरी, नसे ही पुंजरी तयाते. जे जे घडे ते देव घडवी, तोच उतरवी तोच चढवी, तोच लढे अथवा लढवी, करता करवी तो एक. कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा, स्वये स्वीकारी अति नम्रता, भक्ता सदैव देवतंत्रता, नाही स्वतंत्रता तयाते. असो हे जे चौघे प्रबुद्ध, करीत होते कशाचा शोध, हे तो येथवर राहिले मुग्ध, परिसावा उद्बोध तयाचा. हे सर्व कर्मठ घनपाठी, विद्वत्तेची घमंडी पोटी, करिता शब्दज्ञानाची चावटी, निघाली गोठी देवाची. निजज्ञानाची या नेटे पाटे, देव कैसा कोठे राहाटे, आपण कैसा कवण्या वाटे, युक्तीने भेटे हा हेत. प्रबुद्धा माझी श्री साई एक, मूर्तिमंत वैराग्य विवेक, परब्रह्म स्वये देख, काहा अविवेक आलंबिती. ऐसी श्रोते घेतील आशंका, तरी हा लोकसंग्रह देखा, साई समर्था भक्तोद्धारका, हीनत्व हे का आणील. स्वये आपण असता अवतारी, वंद्य मानुनिया वणजारी, अन्न ब्रह्म निज निर्धारी, सेवुनी थोरी गायली. तैसेच तया जो अवमानी, तयाची कैसी होते हानी, गायली ही प्रबुद्धांची कहाणी, कोणी न ज्ञानी गुरुविण. मातृपित्राचार्यानुशासन, या वीण अशक्य धर्मज्ञान, तेही सर्व अध्ययनाधीन, विना अनुष्ठान ते व्यर्थ. संपादू लागे आशीर्वचन, होई मातृवान पितृवान, आणिक होई आचार्यवान, श्रुतिवचन विश्रुत हे. या त्रयीचे जे अनुसंधान, अथवा इज्जाध्ययनदान, जन्म मृत्यूचे व्हावया उल्लंघन,
परम साधन हे एक. ही सर्व चित्तशुद्धीची साधने यावीण आत्मवस्तूचे नाणे. हाती न चढे ऐसे ते जिणे व्यर्थ येणे जन्मास. शरीर इंद्रिय आणि मन बुद्धीही नेणे करू आकलन. ऐसे जे आत्मस्वरूप गहन तयाचे दर्शन गुरुकृपे. जेथे प्रत्यक्ष वा अनुमान उभय प्रमाणे अप्रमाण. तया करतलगत आमलका समान. कोण गुरुविण दावील धर्म अर्थ